नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे खडकवासला धरणातून जे इंदापूर तालुक्यासाठी पाणी येतं ते पाणी बारामती तालुक्याला सर्वाधिक पाणी मिळतं, तसंच दौंड तालुक्याला मिळतं, परंतु इंदापूर तालुक्याला हे पाणी फार कमी प्रमाणात मिळतं। आणि शेतकऱ्यांनी ज्या पाणी उपसायसाठी मोटरा टाकलेल्या असतात किंवा काय टाकलेलं असतं, तर हे जाणीवपूर्वक पाटबंधारे विभाग या मोटरा घेऊन जातो। तर यावर शेतकऱ्यांनी आक्रोश केलाय। इंदापूर तालुक्याचे आमदार दत्ता मामा भरणे हे कुठं आहेत? आमच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही त्यांना मतं दिली, निवडून दिलं, परंतु आता ते कुठं आहेत? अशाच आशयाचं काही शेतकऱ्यांचा आक्रोश आहे। त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती। आणि चला चर्चेला सुरुवात करूया। बघा, पुणे जिल्ह्यामध्ये पुण्याच्या वरच्या बाजूला खडकवासला हे धरण आहे। या खडकवासला धरणातून उन्हाळी पावसाळी असं आवर्तन येत असतं। म्हणजे आता सध्या उन्हाळी आवर्तन चालू आहे। तर हे पाणी पुण्याहून दौंड बारामती असं करत करत इंदापूरला येत असतं। आणि इंदापूरच्या जो आपला तरंगवाडीचा तलाव आहे, या तलावामध्ये देखील हे पाणी साठवणूक केलं जातं। बघा, इंदापूर तालुका हा वरचा जो पट्टा आहे म्हणजे भवानीनगर जंक्शन, वालचंद नगर, तसंच खाली येणारा म्हणजे शेटपळ, पिलेवाडी, मदनवाडी, गोसावेवाडी, रुई, थोरातवाडी, नाहवीर, वरकुटे, लोणी देवकर, तरंगवाडी म्हणजे तरंगवाडीचं तळ, तसंच मार्कडवाडी, अकोले या गावांना खडकवासल्याच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होत असतो। आता हे वरतून पाणी येतं म्हटल्यावरती वरच्या लोकांना मोठ्या प्रमाणात पाणी येतं। सुरुवात त्यांच्याकडून होती आणि शेवट देखील तिथूनच होतो असं म्हणता येईल। म्हणजे सुरुवातीला पाणी सोडल्यानंतर इंदापूरला पोहोचायला ते सरासरी 1-2 दिवस तरी लागत असतील। तोपर्यंत बारामती आणि दौंडची लोक मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा उपसा केला जातो। आता त्या पट्ट्यामधले इंदापूर आणि दौंड आणि बारामतीचे जे शेतकरी आहेत, हे शेतकरी कॅनॉल मध्ये मोटारी टाकून आपापल्या विहिरींमध्ये, शेतांमध्ये भरगच्च असं मोठ्या प्रमाणामध्ये पाणी सोडतात। आता याच्यासाठी पास दिले जातात। म्हणजे तुम्हाला जर पाणी घ्यायचं असेल, मोटर टाकायची असेल तर त्याच्यासाठी पास आहे, पाणीपट्टी आहे। तर हे पास तोंड बघून लोकांना दिले जातात, तसंच मोजक्या लोकांना हे पास दिले जातात। 100% म्हणजे जेवढे शेतकरी आहेत तेवढ्या शेतकऱ्यांना दिलं जात नाही। आता बारामती दौंड ह्या दोन तालुक्यामध्ये
सर्रास शेतकऱ्यांना पास दिले जातात. ज्याच्याकडे पास नसेल तो देखील यात कॅनॉलचं पाणी उपसतो, म्हणजे विहिरीत सोडतो, शेत सगळं भिजवून काढतो. आता इथं एकरावरती पाणीपट्टी असते, परंतु हाच नियम इंदापूर तालुक्यासाठी लागू होत नाही. बघा, काय व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. इंदापूर तालुक्यातल्या मराडेवाडी या भागामध्ये जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी असेच मोटर टाकून पाणी विहिरीमध्ये सोडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु जे खडकवासला पाटबंधारे विभागाचे जे अधिकारी आहेत का किंवा त्यांचे जे उपअभियंता, शाखा अभियंता, कॅनॉल इन्स्पेक्टर अशा लोकांनी या शेतकऱ्यांच्या मोटरी अक्षरशः JCPनं उचलून त्यांच्या पायपा बिपा मोडून त्या टेम्पोमध्ये टाकून जप्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता शेतकऱ्यांच्या मोटरी नेण्याची गरज काय? शेतकरी पाणी कशासाठी मागतोय? आपला देश हा शेती प्राधान्य देश आहे. भारत देश हा शेती प्राधान्य देश आहे. शेती प्राधान्य देशामध्ये शेतीला जर पाणी मिळत नसेल तर ते पिकं लोकांची जळून जाणार. आता शेतकरी मोटर टाकून पाणी कशासाठी नेतोय? तो पाणी पिण्यासाठी तर एवढं मोठं पाणी लागत नाही, किंवा पाण्याचा दुसरा काय वापर तर नाही. शेतकऱ्याचं कुठं 5 स्टार हॉटेल नाही, किंवा शेतकऱ्याचं कुठं स्विमिंग टँक नाही, किंवा त्याच्यामध्ये पाणी सोडतंय आणि त्याच्यातून पैसे कमवतोय, असं काय नाही. जर शेतकऱ्याची कंपनी असती, स्विमिंग टँक असता, तर मात्र शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना लाच देऊन जास्तीत जास्त पाणी मिळवलं असतं. परंतु अशा पद्धतीनं तर काही नाही. हे जे पाणी शेतकरी घेतो ते फक्त शेतासाठीच वापरलं जातं, म्हणजे शेत भिजवण्यासाठी हे पाणी वापरलं जातं. आणि शेत भिजवण्यासाठीच जर पाटबंधारे विभाग अडथळा करत असेल तर या अशा गोष्टीला काय म्हणायचं? उद्या शेती नाही पिकली तर लोक काय खाणार? ज्वारी, बाजरी असेल, ऊस असेल, डाळिंब असेल, पेरू असेल, मका असेल, जर शेतकऱ्यांनी शेतीच नाही पिकवली तर हे शहरातली मंडळी किंवा इतर मंडळी खाणार काय? शेतकऱ्यांनी जर ठरवलं की आपल्या स्वतःच्या पुरतच पिकवायचं आणि स्वतःच खायचं, अजिबात मार्केटला विकायला न्यायचं नाही, तर मात्र काय परिस्थिती होईल? हे जर डोक्यात कल्पना आणली तरी याचं भयान वास्तव असं आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं. मग असं असताना बघा, शेतकऱ्यांच्या मोटार उचलून नेणं, शेतकऱ्याला पाणी न देणं, हे असं का होतं? म्हणजे बारामतीचा उपमुख्यमंत्री आहे, देशातला कृषी मंत्री माजी लाभलेले आहेत, खासदार बारामतीचा आहे, म्हणजे 2 खासदार 3 आमदार, 3 खासदार 2 आमदार, एवढं बारामती तालुक्यामध्ये असल्यामुळं सगळ्यात जास्त बारामतीला पाणी मिळतं आणि दौंडला पाणी मिळतं त्यानंतर, आणि इंदापूरला मात्र फार कमी प्रमाणामध्ये पाणी मिळतं. बघा, इंदापूर तालुक्यावर सातत्यानं पहिल्यापासून अन्याय झालेला आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या काळात देखील इंदापूर तालुक्याला सातवनपणाची अशी वागणूक दिली जायची. अजित पवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता असताना हर्षवर्धन पाटलांना देखील याच पवारांनी काम करू दिलं नाही, म्हणजे कुठल्याही योजना मंजूर करू दिल्या नाही, तालुक्याला आणू दिल्या नाही त्या, म्हणजे हर्षवर्धन पाटलांना देखील त्रास दिला. आता मात्र त्यांच्याच विचाराचा जरी आमदार आहे तरी देखील इंदापूर तालुक्याला जे आवर्तन मिळतं, पाणी मिळतं, हे मात्र थोड्या प्रमाणात मिळतं. की लोकांची भरणी देखील होत नाहीत, म्हणजे लोकांना जेवढं शेताला जे पाणी लागतंय जेवढं, तेवढ्या प्रमाणात मात्र शेतीला पाणी मिळत नाही, असंच एकंदरीत दिसते. बघा, आता ह्या खडकवासला धरणावरती किती गावं अवलंबून आहेत. खडकवासलाचा जो असा कॅनल येतो, पट्टा येतो, इंदापूर तालुक्यातून अर्ध्या तालुक्यामधून येतो, त्यामध्ये शेटपळ असेल, पिलेवाडी असेल, मदनवाडी असेल, गोसावीवाडी असेल, रुई असेल, थोरातवाडी असेल, नाहवी, वरकुटे, लोणी देवकर, तरंगवाडी आणि अकोले, मरेवाडी, अशा पद्धतीची गावं या कॅनॉलवरती अवलंबून आहेत. त्यातच तरंगवाडीचं जे तळ आपण मानतो, तरंगवाडीचं तळ देखील या खडकवासल्याच्या पाण्यावरतीच आधारित आहे. जर खडकवासल्याचं पाणी तरंगवाडीच्या तळ्यापर्यंत जर नाही पोचलं तर मात्र तिथे त्यावर जे आधारलेली जी गावं आहेत, पिण्यासाठी पाणी असेल किंवा शेतीसाठी पाणी असेल, उन्हाळ्यात तर शेतीसाठी पाणी बंदच असतं, परंतु पिण्यासाठी तर पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे.
परंतु ते देखील मोठ्या प्रमाणामध्ये होत नाही. तसंच 22 गावचा पाणी प्रश्न तसाच रखडून राहिलेला आहे. दत्तामामा भरणे यांनी तो सोडवला होता, परंतु काही कारणामुळे ते परत तसंच पडलेलं आहे. तसंच कोरड ओशाला, धरण ओशाला आणि कोरड घाशाला अशी पद्धत ही इंदापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची झालेली आहे. आणि या अशा कारणामुळं शेतकरी अतिशय संतापलेला आहे. शेतकरी विचारतोय की इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तामामा भरणे यांनी या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांनी अधिकाऱ्यांना खडसावलं पाहिजे. जेवढं पाणी बारामतीला मिळतं तेवढं दौंडला मिळतं आणि तेवढंच इंदापूर तालुक्याला देखील मिळालं पाहिजे. म्हणजे बारामती आणि दौंड तालुक्याला जेवढं पाणी येतं तेवढंच आम्हाला देखील पाणी मिळालं पाहिजे. परंतु असं न होता लाखो लिटर पाणी हे इंदापूर तालुक्याला कमी प्रमाणात मिळतं आणि त्यामुळं मात्र शेतकऱ्यांची हेळसांड होते, शेतकऱ्यांची धावाधाव होते, पळापळ होते. पाणी सुटलं म्हणजे किती दिवस त्या पाण्याचं किती दिवस पाणी येतं हे देखील महत्वाचं आहे. म्हणजे इंदापूरला उशिरा पाणी येतं आणि कमी पाणी येतं. त्यामुळं शेतकरी सध्या तरी नाराज आहे आणि याची गांभीर्याने दत्तामामा भरणे यांनी दखल घेतली पाहिजे. ज्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मोटरा उचलून नेल्यात, पायपा उचलून नेल्यात, त्यांना देखील खडसवलं पाहिजे. शेतकरी म्हणजे काय दहशतवादी आहे का? शेतकरी म्हणजे गुन्हेगार आहे का? तळ्यातून कॅनॉल मधून पाणी घेतो म्हणजे गुन्हा करतोय का? ते पाणी शेतासाठीच लागतंय, जगण्यासाठीच लागतंय, तर त्याच्यामध्ये तो गुन्हा कसला झाला? तर बघा, ही दत्तात्रय भरणे मामा यांनी या गोष्टीची गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांना कसा न्याय मिळेल अशा गोष्टीतून काम करावं. बारामतीच्या सांगण्यावरून किंवा बारामतीकरांच्या हितासाठी किंवा बारामतीकरांना खुश करण्यासाठी म्हणून काम करू नये एवढीच इंदापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांची देखील अपेक्षा असते. शेतकऱ्यांना काय मुबलक पाणी शेतासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत एवढ्याच मिळाल्या पाहिजे असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटत असतं. तर बघा, आज एवढंच. कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.